हॅलो फ्रेंड, मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे तो टेबल जो मी तुम्हाला देतो म्हणून सांगितलं होतं. ठीक आहे. तर तो टेबल मी पहिल्यांदा घेईल आणि त्यानंतर मग आपण रेल्वेला पडलेले संख्या आणि संख्येच्या प्रकारचे जे टाईप आहेत किंवा प्रश्न जे आहेत ते घेणार आहोत. ठीक आहे. हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ज्यामध्ये मी 4 फॉर्म्युले घेतलेले आहेत मेन, की जे नैसर्गिक संख्या, समसंख्या, नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्याच्या संबंधित आहेत. ठीक आहे. पहिलं बघा, पहिल्या n क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता इथं मी डॅश डॅश केलेला आहे, तुम्ही पण इथं डॅश डॅश करू शकता. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही शब्द टाकू शकता, नैसर्गिक टाकू शकता, सम टाकू शकता किंवा विषम टाकू शकता. बरोबर. म्हणजे बघा, पहिल्या n नैसर्गिक संख्यांची, इथं नैसर्गिक शब्द टाकला तर नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर n इन ब्रॅकेटमध्ये n+1 डिवाइड 2 हा फॉर्म्युला आपण घेतला होता. तेच जर आपण इथं टाकलं की पहिल्या n क्रमवार समसंख्यांची बेरीज, तर त्याचा फॉर्म्युला होतो n इन ब्रॅकेट n+1, म्हणजे 2 निघून जातं. आणि जर इथं विषम टाकलं पहिल्या n क्रमवार विषम संख्यांची बेरीज, तर त्याचा फॉर्म्युला आहे फक्त n². आणि n म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच असेल, तरी इथं लिहून देतो. काय n म्हणजे एकूण संख्या. n म्हणजे काय? एकूण संख्या, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता हे बघा, दुसरा फॉर्म्युला, पहिल्या n क्रमवार संख्यांची सरासरी, म्हणजे पहिल्या n क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हटलं की n+1 डिवाइड 2, समसंख्यांची सरासरी म्हटलं की n+1 आणि विषम संख्यांची सरासरी म्हटलं की n. आता इथं सुद्धा लक्षात ठेवायसाठी सोपं आहे. काय लक्षात ठेवायचं सोपं आहे बघा, बेरीज असेल तर n इन ब्रॅकेट n+1 डिवाइड 2, बरोबर. बेरीज असेल तर n इन ब्रॅकेटमध्ये n+1 आणि सरासरी असेल तर फक्त ब्रॅकेटमधलं घेतलेलं आहे. इथं n चा स्क्वेअर आहे, सरासरी असेल तर फक्त n घेतलेलं आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा किंवा यांची तुलना करून लक्षात ठेवा की इथं फक्त वरचं जे आहे तेच घेतलेलं आहे आणि इथं n² आहे, म्हणजे पहिल्याचा वर्ग घेतलेला आहे. इथं n+1 डिवाइड 2, इथं फक्त n+1 आणि इथं तर फक्त nच आहे. तुम्हाला ज्या टाईपमध्ये लक्षात राहील त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, मधल्या कोणत्याही संख्येची बेरीज पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड 2 इंटू एकूण संख्या. सेम इथं पण आहे, सेम इथं पण आहे. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे सर्वांसाठी सेम आहे. मग ती नैसर्गिक संख्या असो, समसंख्या असो किंवा विषम संख्या असो, फक्त यामध्ये पहिली समसंख्या आहे आणि शेवटची समसंख्या. इथं पहिली विषम संख्या आणि शेवटची विषम संख्या. इथं कसं आहे, पहिली संख्या शेवटची संख्या, बरोबर. कारण नैसर्गिक संख्याबद्दलच ही आहे, त्यामुळे डायरेक्ट पहिली संख्या प्लस शेवटची संख्या. पण इथं समसंख्येचं असल्यामुळे पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या. इथं पण पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या आहे. तिन्हीसाठी फॉर्म्युला सारखाच आहे. चौथा पण फॉर्म्युला तिन्हीसाठी सारखाच आहे. फक्त इथं समसंख्या आणि इथं विषम संख्या आहे, पहिली आणि शेवटची, आणि इथं समसंख्या आणि विषम संख्या आहे. ठीक आहे. अजून काय डाऊट तुम्हाला मित्रांनो यामध्ये? लक्षात ठेवायला तुम्हाला एक तुमचे टेक्निक ठेवावं लागेल की पहिल्यांदा बेरीज म्हटलं की n ब्रॅकेटमध्ये n+1 डिवाइड 2, इकडं n+1 n इन ब्रॅकेटमध्ये n+1 आणि इकडे n². इथं क्रमवार सरासरी म्हटले की n+1 डिवाइड 2, इकडं n+1 आणि इथं n फक्त. ठीक आहे. आणि हे तर नॉर्मल आहे, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड 2 इंटू एकूण संख्या. पहिली समसंख्या प्लस दुसरी शेवटची समसंख्या डिवाइड 2 इंटू एकूण संख्या. पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या डिवाइड 2 इंटू एकूण संख्या. खाली फक्त एकूण संख्या आहे ते काढून टाकले, सरासरी काढताना ही एकूण संख्या आहे ते काढून टाकले. इथं बाकी सेम आहे, टेबलमधलं बाकी सेम आहे. अशा पद्धतीने हा चार्ट व्यवस्थित लिहून घ्या आणि हा पाठ करून टाका. महत्त्वाचं म्हणजे यावरती
नैसर्गिक संख्यावरतीच जास्त प्रश्न येतात, सम आणि विषम संख्यावर खूप कमी प्रश्न असतात रेल्वेमध्ये. ठीक आहे. जर विचार केला तर मूळ संख्येवरती पण जास्त प्रश्न येतात, समूह संख्येवरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे, जे आपण आता रेल्वेला पडलेले प्रश्न आता घेणार आहे, त्यामध्ये तुम्हाला कळेल. ठीक आहे मित्रांनो. बघा आता आपण रेल्वेला पडलेले प्रश्न घ्यायला सुरुवात करत आहे. ठीक आहे. 1 ते 92 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? काय विचारलंय तुम्हाला? सरासरी. 1 ते 92 पर्यंतच्या संख्या आहेत, म्हणजे सुरुवात कुठनं झाली? 1 पासून, म्हणजे पहिल्या क्रमवार संख्यांची सरासरी, म्हणजे पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल? पहिल्या n क्रमवार संख्यांची सरासरी विचारलेली आहे. सूत्र काय? n+1/2. काय? n+1/2. बघायचं 1 ते 92 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारली. आपल्याकडे फॉर्म्युला आहे n+1/2. बरोबर. n किती आहे? तर 1 ते 92 म्हणजे एकूण संख्या किती आहेत? तर 92 आहेत. n बरोबर आहे 92. n बरोबर आहे 92. टाका यात किमती. 92 + 1/2. ठीक आहे. जादू व्हायला लागली, जादू. माहित नाही कशी व्हायला लागली, पण जादू व्हायला लागली. रेड होतंय, परत ग्रीन होतंय. ठीक आहे. आता याची करा कॅल्क्युलेशन. 92 + 1 93/2. किती आलं उत्तर? 4 बरोबर. 2 8 हातच्याला 1 13 झालं. 6.5 किती आलं? 46.5. हे झालं तुमचं उत्तर. हा प्रश्न पडलेला आहे रेल्वे JEE 16 डिसेंबर 2024 शिफ्ट 1. ठीक आहे. हाच प्रश्न तुम्हाला ग्रुप D LP टेक्निशियन कुठेही विचारला जाऊ शकतो. बरोबर. NTPC असेल, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आला ना फॉर्म्युल्यावरचा प्रश्न? फॉर्म्युला काय? n+1/2. म्हणजे n म्हणजे एकूण संख्या किती आहेत? 92. 92 + 1/2 93/2 आलं 46.5. हे झालं तुमचं उत्तर. ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. मी तर तुम्हाला PDF देताना रेडमध्ये उत्तर पण टिक करून देत आहे, जेणेकरून तुम्हाला प्रश्न सोडवल्यानंतर आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे समजून जाईल. नाहीतर ते शोधण्यासाठी परत तुम्ही मला मेसेज करणार, सर हा प्रश्न मी सोडवला आहे पण याचं उत्तर सांगा. त्यापेक्षा तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट 12 ते 39 मधील 5ने भाग जाणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी डॅश डॅश असेल. डॅश डॅश असेल. हा प्रश्न पडलेला आहे रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3 20 डिसेंबर 2024 शिफ्ट 2. 24चे घेतोय, 25चे पण घेणार आहे. ठीक आहे. 25 म्हणजे 25 मध्ये फॉर्म भरलेले, 26 मध्ये एक्झाम झालेले ते पण घेणार आहे. ठीक आहे. आता मला सांगा, यामध्ये तुम्हाला काय काय असणं माहीत असणं गरजेचं आहे. काही प्रश्न असे असतात की ज्याला फॉर्म्युला नाही पण तुम्हाला टॅकनं सोडवायचं असतं, म्हणजे त्यात काय विचारलं ते बघून. ठीक आहे. बघा आता 12 ते 39 मधल्या 5ने भाग जाणाऱ्या संख्या काढायच्या आहेत. 5ने भाग जाणाऱ्या संख्या म्हटलं की तुमच्या लगेच लक्षात येतं 5 10 15 20 25 30 35 40. बरोबर. या 5ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत सगळ्या. शेवटी 5 किंवा 0 येतात ते संख्या सर्व. आता त्यांनी विचारले 12 ते 39 मधल्या 15 पासून ते 35 पर्यंतच्या संख्या असतील. बरोबर. कारण हे 12च्या आतली आहेत आणि हे 39 नंतर आहेत. त्यामुळे 12 ते 39 सांगितली. कोणत्या संख्येत? 15 20 25 30 35. लक्षात ठेवा, कधीही 5ने भाग जाणाऱ्या असतील आणि असा फरक असेल तर मधली संख्या जी असेल ती त्याची सरासरी असते. जर विषम संख्या असतील तर म्हणजे 1 2 3 4 5 विषम संख्या आहेत ना, 5 आकडा म्हणजे मधली संख्या असते, सरासरी असते. पण हे जर तुमच्या डोक्यात बसत नसेल तर नॉर्मली सरासरीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. 15 + 20 + 25 + 30 + 35
डिवाइड किती संख्या आहेत 5. सोडवा किती येते बेरीज 15 + 20 35, 35 + 35 70 + 30 100 + 25 125, 125 डिवाइड 5 बरोबर उत्तर आलं 25. हे झालं तुमचं उत्तर. ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर असेल. काय डाऊट तुम्हाला यामध्ये? तुम्ही 2 पद्धतीने सोडवू शकता. पहिलं म्हणजे 12 ते 39 मधल्या 5 भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत तर 15 20 25 30 35 आहेत. या काढल्या. आता हे सुरुवातीचं तुम्ही घ्यायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही डायरेक्ट 12 पासून सुरू करा पुढं 15 20 25 30 35 बरोबर. 40 येऊ शकत नाही कारण 39 पर्यंत आहेत. मग 5 संख्या जर असतील समजा तर यामधली जी संख्या असते ती तुमची सरासरी असते. 5 असतील तर किंवा 3 असतील तर किंवा 7 असतील तर विषम मधील असतील समजा तर मधली संख्या तुमची सरासरी असते. जरी तर 6 असतात तर तुम्हाला अशी बेरीज करावी लागली असती किंवा मधल्या 2 संख्यांची बेरीज करून 2 न डिवाइड करावं लागलं असतं. त्यामुळे आपण अशा पद्धतीने केलं तरी तुमचं उत्तर निघतं. हे टेक्निशियन ग्रेड 3 ला पडलेला प्रश्न आहे. नेक्स्ट बघा, पहिल्या 10 मूळ संख्यांची सरासरी किती? बघा आता मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ असल्या पाहिजेत. मूळ संख्याची सुरुवात होते 2 ने. कुठून? 2 ने बरोबर. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले की 10? बस झाल्या. मी सुद्धा लक्षात ठेवलेला आहे. मी डायरेक्ट काढल्या लिहिल्या बरोबर. 10 टोटल किती असतात? 1 ते 100 मध्ये 25 असतात बरोबर बरोबर. त्यातल्या 1 ते 50 मध्ये किती असतात? 1 ते 50 15 असतात आणि 51 ते 100 मध्ये 10 असतात बरोबर. अशा मिळून 1 ते 100 मध्ये 25 असतात. त्यातल्या पहिल्या 10 विचारलंय. पहिल्या 10 मूळ संख्यांची सरासरी, पहिल्या 10 मूळ संख्या काढलेल्या आहेत. आता यांची सरासरी विचारली म्हणजे काय? यांची बेरीज डिवाइड 10. त्यामुळे तुम्ही शक्यतो पहिल्या 10 संख्यांची बेरीज किंवा 10 संख्यांची सरासरी या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला पटकन उत्तर निघेल. 12.9. आता आपल्याला माहित नाही, आपण नवीन आहे, आपल्याकडे हे उत्तर नाही माहीत आपल्याला, तर यांची बेरीज करावी लागेल तुम्हाला. ठीक आहे. तर काय करणार? 2 प्लस. आता या ठिकाणी शक्यतो तुम्हाला याचं तोंडी बेरीज सुद्धा आली पाहिजे आणि एवढी तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे किंवा समजलं पाहिजे तुम्हाला, तेव्हा तुम्हाला उत्तर चांगली निघतील. की तोंडी आता कारण या संख्या छोट्या आहेत, संख्या छोट्या आहेत बरोबर. 1 मिनिट. संख्या छोट्या आहेत बरोबर. त्यामुळे यांची बेरीज तोंडी यायला पाहिजे. 2 + 3 5, 5 + 5 10, 10 + 7 17, 17 + 11 28, 28 + 13 41, 41 + 17 किती झालं? 51 बरोबर. 58, 58 + 19 68, 78 77, 77 + 23 77 + 23 100, 100 + 29 किती आलं? 129 आणि त्याला डिवाइड किती येणार? एकूण संख्या आहे 10. सरासरीचा फॉर्म्युला माहित आहे का? सरासरीचा फॉर्म्युला आपण सरासरी टॉपिक मध्ये शिकणार आहे पुढे गणिताच्या, पण इथं थोडक्यात लिहून घ्या समासामध्ये. सरासरी बरोबर दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज डिवाइड एकूण संख्या. हा फॉर्म्युला समासामध्ये लिहून घ्या. अगोदरच कुठेतरी लिहा किंवा आता हा प्रश्न सोडवताना तरी वरती लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला सरासरी काढता यायला पाहिजे. दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज, किती संख्या दिली? 10. या सर्व संख्यांची बेरीज. मग काय करणार तुम्ही? 2 + 3 + 5 + 7 + 11 + 13 + 17 + 19 + 23 + 29 डिवाइड एकूण संख्या किती आहेत? तर 10 आहेत बरोबर. मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डिवाइड 10 केलं. 129 डिवाइड 10
आणि उत्तर त्याचं आलं 10 म्हणजे 1 0 इथनं कट झाला की 12.9 हे झालं तुमचं उत्तर. काय डाऊट तुम्हाला इथं आता मूळ संख्या इथपर्यंत आपण मूळ संख्याला जाऊ. आता मूळ संख्या बघा, ज्या संख्येला फक्त एक किंवा त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. पहिली मूळ संख्या 2 आहे. 25 एकूण मूळ संख्या सांगितलं होतं तुम्हाला, बरोबर. एक ही मूळ संख्या नाही म्हणून सांगितलं होतं आणि संयुक्तही नाही म्हणून सांगितलं होतं, बरोबर. या संख्या तुम्ही लिहून घेतल्या होत्या. आता यातल्या पहिल्या 10 संख्या बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपण लिहिले का नाही मी पलीकडे सगळ्या. अशा तुमच्या पटकन पाठ असल्या पाहिजे. पहिल्या तर 10-15 पाठच पाहिजेत. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31, बरोबर. अशा तुमच्या सलग पाठ होत गेल्या पाहिजेत 100 पर्यंत. काय डाऊट तुम्हाला आता इथं? हां, आता ह्या जर मूळ संख्या तुम्हाला माहीत नसतील, तर आता जो टेक्निशियन गेट 3ला प्रश्न पडला होता तो प्रश्न तुम्हाला सुटणार नाही. किंवा सुटला समजा तर तुमचे कमीत कमी 5 ते 7 मिनिटं वेळ घेणार, बरोबर. का घेणार? तर पहिल्यांदा तुम्हाला पहिल्या 10 मूळ संख्या काढाव्या लागतील. ते पण तुम्हाला जर मूळ संख्येची डेफिनेशन माहीत असेल तरच, अन्यथा 5-7 मिनिटातही सुटणार नाहीत. कारण मूळ संख्या म्हणजे काय हेच तुम्हाला माहीत नसेल तर मूळ संख्या काढणार कशा, बरोबर. आणि मग 1ला पण मूळ संख्या म्हणून कन्सिडर तुम्ही केलं समजा तर बट्ट्या हो झाला सगळा. त्यामुळे लक्षात ठेवायचं की एकदा पाठीमागची लेक्चर बघून किंवा वहीमध्ये लिहिलेलं बघून मी जे पॉईंट सांगतोय ते फक्त पॉईंट करा. कोणते पॉईंट? कोणते पॉईंट बघा. पहिलं नैसर्गिक संख्या, ठीक आहे. दुसरं समसंख्या, तिसरं विषम संख्या, चौथं मूळ संख्या, 5वं संयुक्त संख्या, 6वं जोडमूळ संख्या, 7वं समूळ संख्या, 8वं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे पॉईंट कुठेतरी लिहून घ्या. याच्यावरती रेल्वे प्रश्न विचारत आहे जास्त. म्हणजे या व्यतिरिक्त पॉईंट करायचे नाहीत का? करायचे, पण याच्यावरती सारखी रिव्हिजन मारा. आत्ता हा लेक्चर झालं की परत एकदा मूळ संख्या, समूह संख्या, जोडमूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या आणि मेन म्हणजे नैसर्गिक संख्या, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत यावरती थोडंसं परत रिव्हिजन करा. कारण याची गरज आहे. इथं जर तुम्हाला कुठं गेला प्रश्न, इथं जर तुम्हाला हा पण सोडवलाय. इथं जर तुम्हाला मूळ संख्या माहीत नसतील तर तुमचा वेळ जाणार काढण्यासाठी. आणि मूळ संख्याचे डेफिनेशन माहीत नसेल काय आहेत ते, मग तुम्हाला प्रश्नच जमणार नाही. हा 1 मार्क हाताचा जाईल. आता हा 1 मार्क किती सेकंदात तुम्ही किंवा किती मिनिटात मिळवू शकता? तुम्हाला जर मूळ संख्या माहीत असतील तोंडी जशा मी काढल्यात तर तुम्ही पटकन करू शकता. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 4 आणि 4 8 आणि 2 10 झाल्या. पटकन केल्या. किती 15 सेकंद बी झाले नाहीत अजून किंवा झाले समजू. पुढं 2 + 3 + 5 बेरीज करत गेला. एक 10 ते 15 सेकंदात तुमची बेरीज होते. झाले 30 सेकंद, बरोबर. आणि डिवाइड 10 संख्येत म्हणून 10 भागलं तर डायरेक्ट 129 तुमचे येणार डिवाइड 10. डायरेक्ट 10 असल्यामुळे एक पॉईंट फक्त इकडे घ्यायचा आहे. कारण हा शून्याला इथं पॉईंट येणार 12.9. म्हणजे जवळपास मी बड्या मारत नाही, रियालिटी सांगतो. तुम्हाला जर फक्त मूळ संख्या काय माहीत असतील आणि पहिल्या मूळ संख्या पाठ असतील तर मला वाटतं मी तर 30 सेकंद बोलेल, पण कमीत कमी 40 सेकंदमध्ये तुमचं या प्रश्नाचं उत्तर निघायलाच पाहिजे. आणि 40 सेकंदात हे उत्तर निघालं तर बेस्टच आहे तुमच्यासाठी, बरोबर. मला 30 ते 35 सेकंदामध्ये याचं उत्तर निघून जाईल असं म्हणणार नाही 15 सेकंदात काढेल. मी पण तुमच्यासारखाच आहे. थोडंफार जास्त येत असेल एवढाच विषय. फक्त तुम्हाला शिकवल्यानंतर तुम्हाला पण माझ्यासारखं जमणार आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणती समूह संख्येची जोडी आहे? बघा, समूह संख्या रेल्वेनं प्रश्न विचारलेला आहे. आपण समूह संख्या घेतलेलं आहे. प्रश्न पडलेला आहे टेक्निशियन ग्रेड 3, 30 डिसेंबर 2024, शिफ्ट 2. ठीक आहे. प्रश्न काय आहे लक्षात घ्या. जरी हा टेक्निशियन ग्रेड 3 ला पडला असेल तरी तुम्ही एलपी टेक्निशियन ग्रुप डी एनटीपीसी कुठला अभ्यास करत असाल किंवा कोणती बॅच लावली असेल हा प्रश्न तुम्हाला तिथं व्हिडिओमध्ये येतोय तर लक्षात ठेवायचे की हा प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो किंवा जाईल. त्यामुळे टेक्निशियनचा आहे मग आपल्याला काय येईल असा विचार करू नका. रेल्वेचा प्रश्न आहे. रेल्वेचा कोणत्या एक्झामचा प्रश्न कोणत्या एक्झामला रिपीट होतो हे जरा डोक्यात घ्या. ठीक आहे. बघा आता समूह संख्यांची जोडी. पहिली गोष्ट, समूह संख्या म्हणजे काय हे तुम्हाला आपण शिकवलेलं आहे. ते जर तुम्हाला माहित असेल तर हा प्रश्न पटकन सुटेल. बरोबर. समूह संख्या म्हणजे अशा दोन संख्या दिल्या जातात की ज्याला कोणत्याही एक किंवा ती संख्या सोडून कोणत्याही संख्येने भाग जात नाही किंवा कोणती अशी संख्या की ज्याने दोन्हीला पण भाग जातो ती समूह संख्या होऊ शकत नाही. 52 24 याला 2 ने भाग जातोय, याला पण 2 ने भाग जातोय म्हणजे ही समूह संख्या नाही. भाग जायला नको तर समूह संख्या असते. 363 77 363 77 आता याला 3 भाग जातोय. आता याला भाग जाण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला कसोट्या माहित पाहिजेत. काय माहित पाहिजे? कसोट्या, विभाज्यतेच्या कसोट्या. याचा उपयोग म्हणजे तुम्हाला इथं पण होत आहे. बरोबर. त्यामुळे विभाज्यतेचा कसोट्या टॉपिक संख्या आणि संख्येच्या प्रकारामध्येच असतो. आपण त्याला सेपरेट एक्स्ट्रा प्रश्न येतात म्हणून घेतलेला आहे. तर तिथं तुम्ही कसोट्या शिकला की तुम्हाला हे लक्षात येईल. 3ची कसोटी काय आहे माहित आहे? जर ज्यांनी अगोदर अभ्यास केला त्यांना माहित असेल. दिलेल्या अंकांची बेरीज, संख्येतील अंकांची बेरजेला 3 ने भाग जात असेल तर 3 ने संख्येला भाग जातो. अंकांची बेरीज किती होती? 3 + 6 + 3 9 + 3 12 होते. किती होते? 12. 12ला 3 ने भाग जातोय का? 4 त्रिक 12 जातोय. म्हणजे याला 3 ने भाग जातोय पण याला जातोय का? नाही जात. बरोबर. पण पुढच्या संख्येने अजून बघायचं आहे. जर तुम्ही सरासरी इथं घेतलं 77 तर तुमच्या लक्षात येईल 7 आणि 11 7 × 11 = 77 आहे. बस फक्त या दोन्हीपैकी कोणत्या संख्येने याला भाग जातोय का बघा. बाकी संख्या सोडून द्या. 7 न भाग जातोय का बघा. बरोबर. 7 × 1 = 7 7 × 5 = 35 राहिलं 1 3 घेतला 13 7 2 14 भाग जात नाही 7 न. आता 11 ने फक्त भाग जातोय का बघा. 11 ने भाग जात नसेल तर हे तुमचं उत्तर असेल. बरोबर. 11 ने याला भाग जातोय का बघा. 11 × 1 = 11 11 × 3 = 33 राहिलं 3 3 वर घेतला हे 3 33 11 × 3 = 33 33चा भाग जातोय. म्हणजे याला आणि याला 11 ने भाग जात आहे. इथं जसा 2 न जात होता तसा. म्हणजे ही पण समूह संख्येची जोडी नाही. पुढे बघा, ही आहे जोडी. बरोबर. लाल मध्ये आहे म्हणून. पण आपण नेक्स्ट पण चेक करू शकतो. पुढचं पण आपण चेक करून घ्या तुम्ही बघून की कोणत्या संख्येने भाग जातोय ते. ठीक आहे. आता याला बघा 2 ने 3 ने 4 ने कुठल्या बी संख्येने भाग घालवा भाग जाणार नाही. एकाच संख्येने दोन्हीला पण भाग जाणार नाही. म्हणून ही समूह संख्येची जोडी आहे. समूह संख्येची व्याख्या एकदा बघून घ्या. समूह संख्या ज्या दोन संख्यांना फक्त 1 नेच भाग जातो त्या संख्यांना समूह संख्या म्हणतात. बरोबर. परस्पर संख्या देखील म्हणतात. ठीक आहे. कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही समूह संख्यांची जोडी असते. बरोबर. नेक्स्ट बघा, समूह संख्येच्या जोडीमधील प्रत्येक संख्या मूळ संख्या असणे आवश्यक नाही. म्हणजे मूळ संख्याच असावे असं काही नाही. आता मगाचे उत्तर आलं तर ती काय होतं 81 आणि 16 होतं. 16 काय मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या आहे म्हणजे समसंख्या आहे. बरोबर. पण याचं जे एक्झाम्पल घेतली होती ती बघा. बरोबर. आपण या पद्धतीने शिकवलेलं आहे आणि तेच प्रश्न तुम्हाला इथं दिसत आहेत एक्झाममध्ये पण. म्हणून मी मेन म्हणजे एक्झामला पडलेले प्रश्न घेतो जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की एक्झामला रेल्वेला प्रश्न कसे येत आहेत, सर आपल्याला बरोबर शिकवत आहेत का, या सर्व गोष्टी क्लिअर होतात. 386 व 395 यामध्ये किती मूळ संख्या आहेत
आता या प्रश्नासाठी तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे का? नाही. पण मूळ संख्याची डेफिनेशन गरजेची आहे. मूळ संख्याची डेफिनेशन म्हणजे मूळ संख्या कशी काढायची किंवा काय मूळ संख्या म्हणजे आहे. मूळ संख्या म्हणजे तुम्हाला माहित आहे ज्याला 1 किंवा ती संख्या एवढं सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, बरोबर, त्याला मूळ संख्या म्हणतात. त्यांनी विचारलेलं आहे 386 ते 395 यामध्ये किती मूळ संख्या आहेत. आता यामध्ये पहिल्यांदा संख्या किती आहेत बघू. 386, ठीक आहे, 387, 388, 389 असं लिहून सोडवायचं आहे का? तर अजिबात नाही. मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी लिहितोय, त्यानंतर मी सांगेल तुम्ही कसं लिहायचं आहे ते. 390, 391, 392, 393, 394 आणि 395. ठीक आहे, नीट लक्ष द्या. नीट लक्ष द्या. आता संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 संख्यामध्ये मूळ संख्या किती आहेत बघायचे आहेत. आता मला सांगा, यामध्ये समसंख्या कधीही मूळ नसतात, हे लक्षात घ्या पहिल्यांदा डोक्यात. समसंख्या म्हणजे काय? एकक स्थानी 0 2 4 6 8 येते त्या समसंख्या, किंवा 2 नी भाग जातोय त्याला. बघा 86 ला 2 नी भाग जातोय, 88 ला जातोय, 90 ला जातोय, 92 ला जातोय, 94 ला जातोय. या संख्या मूळ संख्या असू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही लिहिताना या संख्या लिहिण्याची गरजच नव्हते, कारण या प्रत्येक संख्येला 2 नी भाग जातोय. बघा तुम्ही, बरोबर. 2 ची कसोटीच अशी आहे की एकक स्थानी 2 ची कसोटीच अशी आहे की एकक स्थानी असणारे अंकाला जर 2 नी भाग जात असेल, किंवा एकक स्थानी 0 2 4 8 10 0 2 4 8 6 8 सॉरी हे अंक असतील तर त्याला 2 नी भाग जातो. आता मूळ संख्या म्हणजे कुठल्याच संख्येने भाग जात नाही अशा संख्या काढायच्या आहेत. याला 2 नी भाग जातो, या कट केल्या, राहिल्या किती? 387, 389, 391, 393, 395. ठीक आहे. आता लक्षात घ्या, एवढ्या संख्या आलेल्या आहेत. किती आलेत? आता 5 कट होऊन गेलेल्या आहेत. ठीक आहे. जेव्हा असा प्रश्न येतो सोडवायला मूळ संख्यांचा काढायचा, मधल्या मूळ संख्या, लक्षात घ्यायचं की खाली संख्या लिहितानाच 2 ने भाग जाणाऱ्या म्हणजे शेवटी 0 2 4 6 8 असणाऱ्या संख्या लिहायच्याच नाहीत, कारण त्या मूळ असू शकत नाहीत, कारण त्या समसंख्या आहेत, त्यामुळे त्या संयुक्त संख्या होतात. ठीक आहे. आता राहिल्या 5 संख्या. 5 संख्येपैकी तुम्हाला माहित आहे 5 ने भाग जाण्यासाठी 0 आणि 5 शेवटी असले की 5 ने भाग जातोय. याला 95 ला 5 ने भाग जाणारच आहे, हे डायरेक्ट तुम्हाला कळतंय. त्यामुळे ही संख्या घ्यायची गरज आहे का? नाही. म्हणजे तुम्ही खाली घेताना जेव्हा उत्तर काढताना हे करायची गरज नाही, हे करायची गरज नव्हती, हे सुद्धा करायची गरज नव्हती. तुम्ही डायरेक्ट घ्याय पाहिजे होतं 387, 389, 391 आणि 393. बस, म्हणजे तुमच्या उत्तराची स्टेप डायरेक्ट इथून सुरू होते. का? तर समसंख्या कट होत आहेत. तुम्ही डायरेक्ट 85 86 पासून सुरुवात केली की डायरेक्ट काय केलं असतं? 387 घेतलं असतं, 388 ला भाग जातोय 2 नी, 389 390 ला भाग जातोय, 391 392 ला भाग जातोय, 393 घेतली, 394 ला 2 ने भाग जातोय, 395 ला 5 ने भाग जातोय. विषय संपला. ती पण घेतली नाही. आता तुम्हाला खरा खेळ इथून सुरू होतो, म्हणजे आपली स्टेपच इथून सुरू होते की 4 संख्या लिहिलेल्या आहेत. आता 2 नी भाग जाणाऱ्या तर कट झाल्यात. आता 3 ने यातल्या कशाला भाग जातोय का बघा. 3 ची कसोटी काय आहे? नीट लक्षात घ्या. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 न भाग जात असेल तर त्या संख्येला 3 न भाग जातो. विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये आपण ते बघणार आहे, ते बघितल्यानंतर तुम्हाला क्लिक होईल. 3 आणि 9 12, 12 आणि 3 15, 15 ला 3 ने भाग जातो का? जातो. 3 5 15 कट झाली. 9 आणि 8 आणि 7, 8 आणि 7 किती? 15.
8 आणि 7 15 प्लस 3 18, 18ला 3 भाग जातो का? जातो. 7 18 कट झाली. राहिल्या 2 संख्या. आता यामध्ये मूळ संख्या काढायच्या आहेत. ऑप्शन बघा 0 3 2 1 बरोबर. आता म्हणजे यात दोन्ही पण असू शकतात, एक असू शकते किंवा एक बी असू शकत नाही बरोबर. मग काढा. आता याला कुठल्या संख्येने भाग जातो? 3 न याला भाग जात नाही कारण बेरीज करा अंकाची जात नाही. 5 न नाही जात, 5 न ऑलरेडी आपण कट केलेली आहे. 7 न भाग जातोय का? बघा 7 1 7 5 35 बरोबर. राहिलं किती? 3, 3 वर घेतला 9 39 झालं, भाग जात नाही बरोबर. याला जातोय का? बघा 7 5 35, 4 राहिलं, 4 वर घेतला 1 41 झालं, 7 न भाग जात नाही. 9 न जातोय का? बघा 9 न भाग जातोय का? बघा याला 9 न पण भाग जात नाही बरोबर. आता 11 न भाग जातोय का? बघा आता 9 न भाग जातोय का नाही कसं बघणार? 9 ची पण कसोटी सेम आहे. काय 9 ची कसोटी माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का? माहित नाही. 9 ची कसोटी आणि 3 ची कसोटी सेम आहे की अंकांच्या बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे. आता 11 ने भाग जातोय का? बघा 11 33 राहिलं 5 बरोबर. राहिलं किती? 5, 5 वर घेतला 9 किती झालं? 59, भाग जात नाही 11 ने 59 ला. इथं बघा 11 33 राहिलं किती? 6, 6 वर घेतला 1 61, 11 ने भाग जातोय का? नाही जात. 13 घ्या, 13 ने भाग जातोय का? बघा 13 2 26, 13 39. इथं तर विषय येत नाही. 13 2 26, 26 वर राहिलं 12, 12 घेतला 1 129, 13 ने भाग जात नाही. इथं 13 ने भाग जातोय का? बघा 13 2 26, 13 39 राहिला 1 1 वर 1 ला भाग 13 ने जात नाही म्हणून याला पण 13 ने भाग जात नाही. 15 ने जाऊ शकत नाही कारण 15 ने भाग जाण्यासाठी शेवटी 0 किंवा 5 पाहिजे. 17 ने भाग जातोय का? बघा 17 2 34, 34 राहिलं 4, 4 वर घेतला 9 49 झालं, 17 ने भाग जात नाही. याला बघा 17 2 34 राहिलं 5, 5 वर घेतला 1 51, 17 51, याला 17 ने भाग जातोय. किती न? 17 ने. म्हणजे ही पण मूळ संख्या नाही, राहिली 1 आणि तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 1 उत्तर झालं. मूळ संख्या किती आली? 1. पुढेही तुम्ही 1 2 भाग घालून बघू शकता 19 21 वगैरे. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे मूळ संख्या काढताना तुम्हाला ही एकच स्टेप घ्यायची. डायरेक्ट काढताना 86 पासून मोजायचं. 386 नाही, 387 लिहा, 88 नाही, 89 91 93 लिहा, 95 कट करा आणि मग यात मूळ 3 न पहिल्यांदा भागा. 3 न भागले की तुमच्या 2 संख्यात 1 2 3 काहीतरी संख्या उडून जातील. तिथंच राहिलेल्या फक्त 2 साठी तुम्हाला खरी कसोटी वापरावं लागेल, म्हणजे विचार करावा लागेल. याचं उत्तर काय आलं? एक संख्या आहे. नेक्स्ट बघा 30 आणि 50. 30 आणि 50 या दरम्यानच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती? बघा लक्षात घ्या. पहिल्यांदा प्रश्नामध्ये मूळ संख्या विचारलेत आणि त्याची सरासरी विचारलेली आहे. नीट लक्षात घ्या. पडलेला आहे प्रश्न ALP 25 नोव्हेंबर 2024 शिफ्ट 1 ला, सॉरी शिफ्ट 2 ला. ठीक आहे. आता इथे 1 म्हणू 2 म्हणू कन्फ्युजिंग असं होऊन म्हटलं तर तुम्ही समजून घ्यायचं आहे. नाहीतर परत कमेंट करून खाली सर शिफ्ट 2 आहे तिथं काय फरक पडतो? एक्झामला पडलेला आहे मी सांगितलं ना. 30 ते 50 मूळ संख्या माहित आहेत का? पाठ केलेत का? पाठ केलेत का? परत मूळ संख्याकडे चला. इथंच आहेत मूळ संख्या जवळच. बघा 30 ते 50च्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 31 37 41 43 47. जर तुमचा पाठ असेल तर या 5 संख्या तुम्हाला डायरेक्ट लिहिता येतील. जर तुमच्या पाठ नसतील तर तुम्हाला काढाव्या लागतील आणि काढत बसला तर तुमचा खूप वेळ जाईल. हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या पाठ असायला पाहिजेत. ठीक आहे. कुठे कोणते आहेत? 31 37 41 43 आणि 49 बरोबर नाही.
47. किती? 47. आता तुम्हाला कळालं की किती मूळ संख्या आहेत? 5 मूळ संख्या आहेत. आता यांची सरासरी काढायची म्हणजे यांची बेरीज करावी लागेल. आता या संख्या थोड्याशा मोठ्या आहेत, बरोबर, त्यामुळे तुम्हाला तोंडी बेरीज करायची जमणार नाही. पण एका खाली एक लिहायची पण गरज नाही, कारण 2 अंकीच आहेत. 1 + 7 8, 8 + 1 9, 9 + 3 किती? 12 आणि 12 + 7 19, 19 ला आला 9, हातच्या आला 1, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18, 18 आणि 1 19, 199 डिवाइड 5. का तर एकूण संख्या आहेत 5 आणि सरासरीचा फॉर्म्युला मी याच्या अगोदरच तुम्हाला लिहून दिलेला आहे लिहून. एकूण दिलेल्या संख्यांची बेरीज डिवाइड एकूण संख्या, सर्वांची बेरीज केली 199 आली आणि डिवाइड आपण केलेला आहे 5. आता याचं उत्तर काय येईल मग बघा. डायरेक्ट केलेला 39.8 काढून बघा. 5 × 5, 5 × 3 15, हातच्या आला 4, 4 वर घेतला 9, झालं 49, बरोबर. 49, 4 5 9 45, हातच्या आला किती? 4, 4 वर घेतला परत 0, झालं 40, 45 40, 49.8. ऑप्शन नंबर सी तुमचं उत्तर आहे. काही डाऊट तुम्हाला यामध्ये? मी मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत मधल्या ज्या 25 मूळ संख्या आहेत त्या पाठ करून घ्या असं मी लेक्चरमध्येच म्हणलो होतो. का म्हणलो होतो हे तुम्हाला आता डायरेक्ट कळालं असेल. त्यामुळे आपण रेल्वेला शिकवतोय आणि रेल्वेला काय लागतंय काय नाही ते आपल्याला चांगलं माहीत आहे. कोण कसं शिकवतंय, कुठले काय आपल्याला घेणं देणं नाही. आपण रेल्वेला शिकवतोय, रेल्वेचंच शिकवणार आणि रेल्वेला पडलेले प्रश्न घेणार. ठीक आहे. रेल्वेला पडलेला प्रश्न आहे कसा सोडवायचा समजलं. इथे तुम्हाला दुसरा कोणताही शॉर्टकट नाही, मी क्लिअर कट सांगतो. याच्यासाठी शॉर्टकट आहे का सर? शॉर्टकट हाच की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुमच्या पाठ असतील तर तुम्ही डायरेक्ट काय करणार, त्या संख्या लिहिणार. किती आल्या? 30 ते 50 दरम्यान 5. डायरेक्ट 5 संख्यांची तोंडी बेरीज करणार. 1 + 7 + 1 + 3 + 7 आणि किती आलं? 19, 9, हातच्या आलं 1, परत पुढचे जे बेरीज करून 199 डिवाइड 5 करून उत्तर काढणार. याच्यासाठी तुम्हाला 30 सेकंद खूप झाले. का सुटत नाही 30 सेकंद मध्ये? तुम्ही सुद्धा बघा. तुमच्या संख्या पाठ असतील तर डायरेक्ट पटकन संख्या लिहून घ्या आणि त्यांची बेरीज करा आणि डिवाइड 5 करून बघा. 30 सेकंदात हा प्रश्न सुटतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पडलेला आहे टेक्निशियन ग्रेड 3, 9 मार्च 2026 मध्ये पडलेला आहे आता, बरोबर. 24चे घेतले, 26चे पण घेतलेत. शिफ्ट 3. काय प्रश्न आहे? 30 पेक्षा कमी असलेल्या किती धनपूर्णांक संख्यांचे समूह आहेत? कसा प्रश्न आहे बघा, कसा प्रश्न आहे बघा. 30 पेक्षा कमी असलेले किती धनपूर्णांक 30च्या समूह आहेत? 30च्या समूह आहेत. समूह संख्या तुम्हाला माहित आहेत का? प्रश्न खूप कन्फ्युजिंग आहे, टेक्निशियनला पडलेला आहे, बऱ्याच जणांना जमला नसेल किंवा तुम्ही कुठला दुसरा क्लास केला असेल तिथं तुम्हाला अशा पद्धतीने शिकवलं नसेल तरी आला नसेल. व्यवस्थित समजून घ्या. 30 पेक्षा कमी म्हणजे 30च्या आतील. ठीक आहे. दुसरी गोष्ट धनपूर्णांक, धन म्हणजे 1 पासून 30 पर्यंतच्या, या झाल्या धन. 30 पासून 1 पर्यंतच्या या झाल्या तुमच्या धनसंख्या, बरोबर. काय अडचण तुम्हाला? आता यामध्ये 30ची समूह संख्या म्हटलंय 30च्या. आता म्हणजे काय, अशी संख्या काढायची की जी ज्या संख्येला, म्हणजे अशी संख्या काढायची की त्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग गेला की 30ला गेला नाही पाहिजे किंवा 30ला जात असेल तर त्याला जायला नको, बरोबर. मग आता इथं तुम्ही संख्या काढू शकता. तुम्हाला माहित आहे 2 ला आणि 30ला 2 ने भाग जातोय, 2 ला पण जातोय, 30ला पण, बरोबर. 4 ला पण जातोय, 6 ला पण जातोय. म्हणजे समसंख्या आपण घेऊ शकत नाही कारण 30 सम आहे, त्याला भाग जातोय. पुढच्या घेतल्या समजा 3, 3 ला 3 न भाग जातोय, 30ला पण 3 न भाग जातोय, घेऊ शकत नाही. 4 गेली, 5, 5 ला पण भाग जातोय, 30ला घेऊ शकत नाही.
राहिलं 7. 7 30ला भाग जातोय का, किंवा 7ला असे कोणत्याच संख्येने भाग जातोय का ज्याला 30ला आणि 7ला जातोय, नाही. म्हणजे पहिली संख्या गावली आपल्याला 30, 7. दुसरी संख्या 8 नाही, 9. 9चा भाग 3 भाग जातोय 9ला आणि 30ला पण जातोय, त्यामुळे 9 पण नाही. त्यानंतर 11, त्यानंतर 13, त्यानंतर 14 सोडून द्या, समसंख्या सोडून द्या कारण भाग जातोय 2 ने. 15, 15 2 30 नाही, 17, 18 नाही, 19, 20, 21. 21ला 3 भाग जातोय, 30ला पण जातोय. 22 नाही, 23. त्यानंतर 24ला भाग जातोय, 25ला 5 जातोय, 30ला 5 जातोय. 26 पण नाही, 27ला 3 जातोय, 30ला पण 3 जातोय. 28 पण नाही. 29 किती झाल्या? 7, 11, 13, 17, 19, 23 आणि 29. बरोबर. अजून कुठली आहे? अजून कुठली आहे तर 1. बरोबर. कुठली आहे तर 1 आहे. अशा पद्धतीने तुमचं 8 संख्या आल्या. समूह संख्येची जोडी थोडक्यात म्हणजे काय तर 1 आणि 30, परत 7 आणि 30 अशा जोड्या, थोडक्यात 8 जोड्या तयार होतात 30 सोबत, कारण 30च्या सोबत घ्यायच्या आहेत आपल्याला. बरोबर. पुढची जोडी 11, 30 असं तुम्ही लिहून घ्या की 30च्या सोबत 8 जोड्या तयार होतात. आणि कोणत्या 8 जोड्या आहेत तर हे तुम्ही लिहा. 8 जोड्या ह्या तुम्ही 8 जोड्या लिहून घ्या. 1 30, 7 30, 11 30, परत काय 13 30, 17 30, त्यानंतर 19 30, त्यानंतर 23 30, त्यानंतर 29 30 झाल्या. या 8 जोड्या तुमच्या आहेत की ज्या 30 पेक्षा कमी आणि 30च्या समूह आहेत. ठीक आहे. 8 हे तर आलं तुमचं उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया वाटलंच तर, किंवा एवढा प्रश्न बघायचा असेल तर बघू शकतो. काय म्हटलंय? खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? टेक्निशियन ग्रेड 3 20 डिसेंबर 2024 शिफ्ट 1. टेक्निशियन ग्रेड 3ला जरा मूळ संख्यावर जास्तच भर दिलेला दिसतोय. समूह संख्या, मूळ संख्या. बरोबर. आता तुम्हाला यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या माहीत पाहिजेत. ठीक आहे. तर हा प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्येच बघूया. व्यवस्थित करण्याला वेळ लागेल थोडासा. ठीक आहे. तर लक्षात घ्या. इथं तुम्हाला काय डाऊट आहे का? कारण समूह संख्या नीट टॉपिक समजून घ्या. समूह संख्याची व्हिडिओ जी असेल लेक्चर परत बघा. समूह संख्या म्हणजे अशा 2 संख्या ज्याला कोणत्या दुसऱ्या संख्येने भाग जात नाही, दोन्हीला पण मिळून, त्याला म्हणतो आपण समूह संख्या. ठीक आहे मित्रांनो. त्यामुळे लक्षात घ्या की 30ला भाग जाणाऱ्या संख्या पहिल्यांदा काढल्या, परत 2 ने भाग जाणाऱ्या काढल्या. बरोबर. आणि बाकीच्या राहिलेल्या आपण घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण एवढंच घेतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून रेल्वेला पडलेले पुढचे प्रश्न आपण घेणार आहे. प्रश्न भरपूर आहेत. अजून 2 लेक्चर तर आपली रेल्वेला पडलेल्या प्रश्नाची 100% होतील. ठीक आहे मित्रांनो. थँक्यू फ्रेंड.